हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली व्लॉगमध्ये. तर ताईंनो, आता मुलं तर सगळ्यांचेच घरी असतात. सगळेच मुलं सगळ्याच आईंना काही ना काहीतरी खायला मागतात. दिवसभरामध्ये भाजी पोळी जेवण केलं तरीसुद्धा मुलांना भूक लागते. आणि तसंही दिवसही मोठा आहे. परत मुलांना घरी असल्यामुळं कसं की मम्मी हे दे ते दे खायला मागतातच. तर म्हटलं चला आज पण सोनूला तसंच काहीसं झालं होतं आणि म्हटली होती की तिने जेवण केलं होतं भाजी पोळीचं, पण ती म्हटली नाही मम्मी मला आप्पे खाऊशी वाटायला लागलेत. तर मग कशी तरी बनव ना झटपट, तू बनवते तशी रव्याची. तर म्हटलं चला ठीक आहे बनवूया. मग मी 15 मिनिट अगोदर 1 वाटी रवा आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही असं मिक्स करून भिजत घातलं होतं. 15 मिनटं झाले आणि मिक्सरला फिरवून घेतलं. छान मस्त एक सारखं बॅटर करून घ्यायचं आहे आणि मस्त असं ते बॅटर मी वाटून वगैरे घेतलं. आणि त्याच भांड्यामध्ये मी परत ते बॅटर काढून घेतलं. बघा ह्याची कंसिस्टन्सी खूप छान मस्त झालेली आहे. एकसारखं बॅटर होतं. आता हे बॅटर वाटण करताना थोडंसं नॉर्मल मी पाणी टाकलेलं आहे, कारण दही घट्ट होतं आणि दही तेवढं पुरेसं होत नाही, किंवा जास्त टाकले तर आंबट पण होतात आप्पे जास्त. म्हणून मग थोडंसं पाणी ॲड करून वाटण करून घेतलं. पण थोडंसं नॉर्मल पाणी माझ्याकडनं जास्त पडलं आणि ते बॅटर थोडंसं पातळ झालं. पण ठीक आहे म्हटलं चला होतात त्याचे पण आप्पे. त्यानंतर आप्याचा पॅन असतो तो मी इथं गरम करायला ठेवला आणि एका साईडला लगेचच मी थोडीशी मिरची कट करून घेतली, कारण त्या बॅटरमध्ये आपल्याला टाकायचा होता तडका. आता तडका तुम्हाला तर माहितीच आहे, बेसिक सगळ्याच गोष्टी आपण जे आप्पे डोसा वगैरे असतं ते सगळेजणी करतात आपल्या मुलांसाठी आपल्यासाठी. तर मग हे माहितीच असतं. पण त्या तडक्यामध्ये मी मस्त चमचा गरम केला आहे गॅसवरती दुसऱ्या, आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकणार आहे. मस्त जिरे मोहरी वगैरे तडतडली की त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची पण टाकणार आहे. आणि लगेच मी गॅस बंद करून घेते छान अशी जिरे मोहरी तडतडली की. आणि तो बघा मग आता गॅस बंद वगैरे करून घेतलं, इकडं साईडला काढून घेतलं. मिरची टाकली, मिरची छान अशी तडतडून दिली, म्हणजे तळून दिली त्यामध्ये. आणि तो तडका आपण याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, छान असं मिक्स झालं की थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि थोडंसं आपले आप्पे पंचू हवात, म्हणजे थोडेसे फुगावेत म्हणून थोडासा मी इथं नॉर्मल सोड्या पण टाकणार आहे. तर बघा इथं थोडासा टाकला आहे मी आणि मिक्स करून घेतलं आहे छान असं. आणि त्यानंतर मग आप्याचा जो पॅन होता तोसुद्धा गरम झाला होता. त्याच्यामध्ये मी लगेच थोडं थोडं ऑइल टाकते आणि थोडंसं नॉर्मल टाकायचं ऑइल, जेणेकरून आप्पे खाली चिटकतात नाही आणि छान असे क्रिस्पी पण होतात. मग असे छान असे तेलामध्ये भाजले जातात. आणि तर मग लगेच टाकून घेतलं. अगोदर इथं तेवढंच टाकलं होतं मीठ, थोडासा सोड्या आणि जो आपण तडका बनवला होता तो. आणि तसंच मी इथं बनवून घेणार आहे, एक बॅच पूर्ण बनवून घेणार आहे, कारण सोनूला ना कांदा टॅमॅटो टाकलेले नाही आवडत. मी कधी कधी देते, पण आता तिने नेमकं तिच्या स्पेशल तिनेच बनवायला सांगितले होते. मग परत मी कांदा टॅमॅटो टाकला असता तिचा मूड ऑफ झाला असता आणि मग तिने मला चिडचिड केली असती. मग असंही होतं. त्यामुळं मग मी तिला अगोदर एक बॅच बनवून घेतली आणि विशालसाठी माझ्यासाठी मस्त एक टॅमॅटो, एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्त बॅटर तयार करून घेतलं आणि कांदा टॅमॅटोचं. आणि त्यानंतर तिने थोडंसं कांदा टॅमॅटोचे सुद्धा खाल्ले, पण अगोदर तिची इच्छा होती की नाही मम्मी प्लेन बनव माझ्यासाठी. तर मग म्हटलं ठीक आहे बनवून घेतले. आणि एक बॅच माझी पूर्ण तयार झाली होती आणि ते थोडेसे फुगून वरती पण आले होते, कारण थोडंसं जे आपण बॅटर बनवलं होतं ना ते बॅटर माझ्याकडून थोडंसं हे झालं होतं, पातळ झालं होतं. ज्यावेळेस घट्ट असतं त्यावेळेस अजून फुगून येतात, पण म्हटलं ठीक आहे एवढेसुद्धा मस्त वाटतात आणि खायलासुद्धा खूप टेस्टी होतात. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, नक्कीच आवडतील सगळ्याला. मस्त असे छान असे भाजून झाले होते आणि इतके गरम होते ना की अगदी हातात घेतलं की चटके बसत होते हाताला. आणि छान असे मस्त बनवून घेतले. त्यानंतर कांदा आणि टॅमॅटोची सुद्धा मी जी मिक्स केलं होतं ती पण बॅच बनवून घेतली. सगळे बनवून वगैरे घेतले आणि मुलांना खायला वगैरे नंतर दिले. चला व्हिडिओ इतकाच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब. बाय.